नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे सर्वे सिव्हिल सेकंड सेमिस्टर आणि आपली ही सिरीज सुरू आहे. आजचा लेक्चर नंबर आहे आपला 4 आणि प्रॉब्लेम नंबर आहे 6. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आता आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आता बघा, सॉल्व करूया हे प्रॉब्लेम नंबर 6. प्लॉट द फॉलोइंग क्रॉस स्टाफ सर्वे ऑफ फील्ड अँड कॅल्क्युलेट इट्स द एरिया इन मीटर एज शोन इन फिगर. हे डायग्राम तुम्हाला दिलेली आहे, याच्यावरून तुम्हाला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. तर बघा, एक तर तुम्ही एक आणि जो आपली स्टेशनात आपण असे वर पण दाखवू शकतो आणि असे आडवे पण दाखवू शकतो, अशात काहीच प्रॉब्लेम नाही. आता याचा मी तुम्हाला आडवं डायमेन्शन करून दाखवतो. बघा, ही अशी स्ट्रेट लाईन काढली, ओके. तर बरेचसे विद्यार्थी म्हणतात की सर्व तुम्ही असं हॉरिझॉन्टल न घेता व्हर्टिकल घ्या, तर आपण ही व्हर्टिकल मध्ये सॉल्व्ह करू. ओके, तर व्हर्टिकल मध्ये सॉल्व्ह करूया. तर लक्ष द्या, सर्वात पहिली अशी एक डायग्राम काढा, अशी एक लाईन ओढायची, बेसलाईन. हे अशी बेसलाईन ओढल्यावर इथे द्यायचा 0, मग इथं आहे 20, इथं आहे 45, नंतर आहे 65, नंतर आहे 80. थोडस मोकळं मोकळं घेऊ, एक मिनिट. 0, 20, 45, 65, 80, 120. हे नाव देऊन द्यायचे, लक्ष द्या. 0, 20, 45, 65, 80, 120. ओके, याला ए म्हणा. आता हा बी आहे, तर इथे याला बी म्हणा. हा डी आहे 65 वाला, तर हा डी म्हणा, स्मॉल डी. हा सी, स्मॉल सी, असं लिहा. स्मॉल बी सी डी. हा ई आहे, तर हा स्मॉल ई. हा काय म्हणा, स्मॉल ई. आता लक्ष द्या, बी कॅपिटल बी किती आहे, 32. वर 32 आहे. ही अशी लाईन ड्रॉ करा. 32, 65 वर 38 आहे. इथं 48 आहे. आणि इथं 48. आणि हे लाईन काय करा, जोडून घ्या. हे असे जोडून घ्या. एक मिनिट. ओके, हे अशी जोडा आणि हे अशी जोडा. ओके, याला नाव द्या. हा काय होता, डी. हा D38 आहे, हा B32 आहे, हा इकडला C40 आहे आणि हा E48 आहे. ओके, याला नाव द्या 1, 2, 3, 4, 5, 6 असे नाव. पहिले काय केलं आपण स्टार्टिंगला, एक वेळा पुन्हा सांगतो. पहिले नंबर घेतले 0, 20, 45, 65, 80, 20. याला एच नाव घेतलं. हा 20 आहे, स्मॉल बी
स्मॉल सी, स्मॉल डी, स्मॉल ई, आणि याचं नाव काय आहे? ए बी सी डी ई, हा एफ असेल, हा कॅपिटल एफ. ओके. त्यानंतर आता इकडे आपल्याला एक एक डायग्राम घ्यायची आहे सिक्वेन्स नुसार. डायग्राम नंबर फर्स्ट, सिरियल नंबर 1. तर पहिली डायग्राम कशी आहे? पहिली डायग्राम आहे अशी, नाव आहे कॅपिटल ए, कॅपिटल बी, कॅपिटल ए, कॅपिटल बी, स्मॉल बी. आता याचा बेस किती आहे? 0 पासून तर 20 पर्यंत चेंजिंग म्हणतात त्याला. आणि ऑफसेट काय आहे? 0 to 32. त्यानंतर 2. सेकंड डायग्राम काय आहे? स्मॉल बी, स्मॉल बी, कॅपिटल बी, कॅपिटल डी आणि स्मॉल डी. बेस किती आहे? 20 to 65 चेंजिंग, 20 to 65. आणि ऑफसेट 32 to 38. त्यानंतर तिसरी, थर्ड, हा घेतला ट्रायंगल, स्मॉल डी, कॅपिटल डी, कॅपिटल एफ. बेस काय याचा? म्हणजे चेंजिंग किती आहे? 65 to 120, 65 to 120. आणि ऑफसेट काय आहे? 38 to, इथं काहीच नसते म्हणजे 0. इथं चुकीन तुमचा, इथं 0 घ्या लागते. काय घ्या लागते? 0. वे लक्षात, ऑफसेट 0 आहे इथं. आता बेसचा 120 आहे. समोर आलं का? काही विद्यार्थी इथं 120 घेतील, 0 घ्या लागते. त्यानंतर आता चौथी डायग्राम अशी, हे अशी आहे. नाव आहे कॅपिटल ई, कॅपिटल एफ, स्मॉल ई, 120 to 80. ऑफसेट 0 to 48. त्यानंतर पाचवं आणि सहावं. पाचवी डायग्राम आहे अशी, कॅपिटल ई, कॅपिटल सी, स्मॉल सी, स्मॉल ई. किती आहे? 80 to 45, 80 to 45. आणि ऑफसेट 48 to 40. त्यानंतर लास्ट कॅपिटल सी, कॅपिटल ए, स्मॉल सी. काय आहे? चेंजिंग किती आहे? 45 to 0. आणि ऑफसेट म्हणजे 40 to 0. एक वेळ लक्ष द्या, ऑफसेट पहिला काय येते? 0 to 32, 32 to 38, 38 to 1, 38 to 0, 0 to 48, 48 to 40 आणि 40 to 0. आणि चेंजिंग काय येते? 0 to 20, 20 to 65, 65 to 120, 120 to 80, 80 to 45, 45 to 0. ओके. त्याच्यानंतर याचा बेस कसा काढतात? याची सबट्रॅक्शन. 20 मधून 0 गेले 20, 65 मधून 20 गेले किती येतात? 45. आणि 120 मधून 65 गेले 55, 120 मधून 80 गेले 40, डबल 80 मधून 45 गेले 35. ओके. त्यानंतर 45 मधून 0 गेले 45. एक वेळा चेक करा, आली काय आन्सर? 20, 45, 55, 40, 35, 45. ओके. त्यानंतर आता ऍव्हरेज, याची सम 0 + 32, 32,
32 डिवायडेड बाय 2 16. या दोघांची बेरीज करायची आणि डिवायडिंग बाय 2. 32 प्लस 38 किती होतात? 40 50 60 70 70 डिवायडेड बाय 2 35. 38 प्लस 0 38 डिवायडेड बाय 2 किती होतात? 90. 0 प्लस 48 डिवायडेड बाय 2 24. 48 प्लस 40 किती होतात? 88 डिवायडेड बाय 2 44. 40 प्लस 0 40 डिवायडेड बाय 2 20. काही प्रॉब्लेम? त्यानंतर याचा आणि याचा मल्टिप्लाय, बेस आणि मीनचा 20 इंटू 60 320. 45 इंटू 35 45 इंटू 35 किती येते? 1575. 55 इंटू 90 1045. त्यानंतर 40 इंटू 24 960. त्यानंतर 35 इंटू 45 15. त्यानंतर 45 इंटू 20 900. किती येते? 900. त्यानंतर काय करसाल? याची काय करायला लागते? सम. एरिया काढायसाठी एरिया याचा ऍडिशन कॅल्शियम टाका. 320 प्लस 1575 प्लस 1045 प्लस 960 प्लस 1540 प्लस 900 6340. इथं लिहायला लागते स्क्वेअर मीटर किंवा मीटरचा स्क्वेअर. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे प्रॉब्लेम समजलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा. धन्यवाद.